तुम्ही आमच्या सोबत आहात तसेच आणि विधानसभेला सुद्धा सोबत राहणार आहात. महायुतीला ज्या मुद्द्यावर एकमत होणार राहा ते माझ्याकडे आणा, मी उपाय करेन. मी या शब्दामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आश्वस्त केले होते. दुसरीकडे भाजपच्या किमान 50 उमेदवारांना कामाला लागण्याचा निरोप येत्या 15 दिवसामध्ये व्यक्तिगत दिले जातील. नवरात्रोत्सव सुरू होतामध्ये म्हणजे 3 ऑक्टोबर नंतर पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजप शहा या नेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय तर झाल्याची माहिती आहे. तसेच अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये 2 महत्वाच्या बैठकी झाल्या होत्या. सह्याद्री अतिथीगृहावरनं शहा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्यातील 9 प्रमुख भाजपच्या नेत्यांची बैठक रविवारी रात्री घेण्यात आली गेली होती. भाजपची पहिली यादी येऊ शकते, नवरात्रामध्ये होऊ शकते. तसेच येत्या 10 ते 12 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होण्याचे संकेत दिसत आहेत. तसेच हे सर्व गोष्टी होत असताना देखील अजित पवार गटाच्या फक्त 3 नेत्यांची सुद्धा शहा यांची चर्चा केली गेली होती. अमित शहा यांनी विमानतळावर नुसताच केवळ अजित पवार तसंच गटाच्या 3 नेत्यांची निवडणुकीबाबत चर्चा करण्याची संख्या अजित पवार यांनी केली गेली होती. 2 दिवसाच्या शहाच्या दौऱ्यामध्ये कुठेही नव्हते. महायुतीमध्ये नाराज असल्याची चर्चा शिंदे सेनेच्या 2 मंत्र्यांच्या त्यांच्या टीकावर केल्यात आली गेली होती. अजित पवार गट महायुतीमध्ये राहणार की नाही अशी चर्चा सुरू असताना देखील शहा यांच्या विमानतळावर देखील बैठकीत त्यांचा हम साथ साथ है और हम रहेंगे असं स्पष्टपणे सांगण्यात आले गेले होतं. तसं असं सर्व गोष्टी घडत असताना देखील याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते की एक संबंधपणे तिन्ही पक्षांच्या विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा सामोरे जाण्याची पुनरुच्चारणा शहा यांनी बैठकीमध्ये केली गेली होती. तसेच त्यामुळे इतर कोणत्याही चर्चांना काही अर्थ राहिला नसल्यामुळे येणाऱ्या काही भागामध्ये देखील असे काही कळते की जागा वाटपाची चर्चा लवकर संपूर्ण फॉर्म्युला ठरवावा अशी विनंती अजित पवार यांनी शहा यांनी केली गेली होती. येत्या 10 ते 12 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल. तसेच भाजपच्या बैठकीमध्ये काय झाले असेल तर आपण पाहूया. तर येणे काही दिवसामध्ये याच्या जागावर आता वाद होऊ शकतो. अशा बाजूला ठेवा, भाजप हमखास त्या जागा लढणार आहे असं वाटतं. त्यांची यादी तर तयार करून जातील, त्यामुळे किमान 50% उमेदवारांना देखील तयारी लागायला सुरुवात राहील. जेणेकरून जे पुरेसे वेळ मिळेल अशी भावना एका भाजप नेत्याने एका सह्याद्रीवरील बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली गेली होती. मात्र तसे बंडखोराची शक्यता आहे. मात्र कुठेही चर्चा न करता थेट उमेदवारांना देखील निरोप द्यायचा अशी भूमिका ठरवण्याची समजते गेलेलं आहे. तसेच असं गोष्टी घडत असताना देखील भाजपच्या सध्या काही 102 उमेदवार देखील आहेत. एक साथ दुसरा अपवाद वगळता सेटिंग गिटिंगच्या फॉर्म्युलानुसार भाजपला देखील या जागा मिळतील. ज्या विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिल्या जाणार नाही अशांना देखील अपयश आले तरी आपल्या यावेळी भाजप तर लढणार आहे याची खात्री असलेली आहे. या जागेवर देखील उमेदवार लवकर ठरवून त्याच्या तसे कळवले जाईल. पहिल्या यादीमध्ये 50 नावे असतील तर दुसरे मानले जाते. तर देखील अशा सर्व गोष्टी झाल्या होत्या. मात्र बरं का अडचण आली होती तेव्हा मुंबई दौरा आटपून परत जाताना सोमवारी दुपारी मुंबई विमानतळावर उपमुख्यमंत्री अजित पवार, ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याशी पाऊण तास चर्चा केली होती. महाराष्ट्रामध्ये काही अडचण आलीच तर माझ्याकडे या असं शहा यावेळी म्हणाले गेले होते. मात्र असं झालं होतं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ वाटल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.